पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एक वेडा माणूस आहे तो अद्वैत साहेबांना दगड फेकून मारणार आहे आणि तो दगड गाडीच्या खिडकीतून आत येऊन अद्वैत साहेबांच्या डोक्याला लागू शकतो। नेत्रा म्हणते ते खरं होईल का? पण अद्वैतला कोणी दगड का मारेल? काय रे, काच का खाली केलीस? बाबा हवा किती छान येते, थोडा वेळ राहू द्या ना प्लीज। नाही, आधी वरती कर काच। बाबा इट्स ओके। अरे एसी लावलाय, प्लीज। बरं ठीक आहे। एक वेडा माणूस आहे तो अद्वैत साहेबांना दगड फेकून मारणार आहे। अद्वैत खाली वाग। अद्वैत तू बरा आहेस ना? तुला लागलं ना दगड? नाही मी ठीक आहे बाबा। थँक गॉड तुम्ही बघितलं त्याला दगड मारताना। नाही मी नाही ते हा नाही काही नाही, तू दगड आधी बाहेर फेक। हो। बाहेर फेक दगड आणि काच बंद करून घे। हो बाबा। काच बंद कर लवकर। हो कोणाल चल निघ। नेत्रा म्हणाले तसंच्या तसं घडलं। याचा अर्थ नेत्राला खरंच भविष्य दिसतं। Horseshoe arch. Okay, this is flat arch, semicircular arch, horseshoe. Hi. माझीच आठवण काढत होतास का? Yes. येस ॲक्च्युली मी तुझा विचार करत होतो बिकॉज अजूनही मला कोणीतरी मेसेज केलेला नाहीये पोचल्याचा। अच्छा, पोचले मी पोचले। गुड। काय ग, कशी झाली तुझी पुणा ट्रिप? ट्रिप तर ठीक झाली, पण जो बरोबर होता ना तो एकदम भारी होता। तनू, अरे कुठे आहेस तू? अभ्यास करतोय। दिवसभर कुठे होतास? अगं मम्मा क्लासला होतो ना। खोटं बोलू नकोस तू। नाही, उशीर झाला होता, तुझा फोन लागत नव्हता म्हणून क्लासमध्ये फोन केला होता मी। ते म्हणाले की आलाच नाहीयेस तू क्लासला। नाही मम्मा, हे बघ आय एम सो सॉरी, मी तुझ्याशी खोटं बोललो, तू रागवशील म्हणून। पण काय झालं होतं, माझी बाईक पंक्चर झाली होती आणि त्यामुळे मग पंक्चर काढायला वेळ जाणार होता, सो मी एका फ्रेंडकडे गेलो आणि आम्ही अभ्यासच करत होतो। फोन का नाही केलास मग? हां सॉरी मम्मा, ते राहिलं। छान मूड लागला होता ना अभ्यासाचा, मी फोन बाजूलाच ठेवून दिला होता। पुन्हा असं करू नकोस हं? आणि असं कधी झालं तर मला फोन कर, म्हणजे गाडी पाठवेन मी। हो हो नीट कर अभ्यास। येस। हॅलो। सॉरी माझ्यामुळे तुला ओरडा बसला। जाऊ दे, ऐक, आपण ना नेक्स्ट टाइम पासून नको भेटत जाऊया, उगाच तुला ओरडा बसेल माझ्यामुळे। यार हेमा ऐक ना, डोंट वरी। अगं काय असतं, दिवसभर मी बिझी असतो, माझे क्लासेस असतात, अभ्यास असतो, आणि आज काय झालं ना, आज मी मम्माला एक सुद्धा कॉल नाही केला दिवसभरात, सो म्हणून ती जरा चिडली होती, दॅट्स इट। अच्छा, दिवसभर तू बिझी असतोस का? ठीक आहे ना,
मग नेक्स्ट टाइम पासून मी तुला रात्री भेटायला येते. चालेल ना? म्हणजे कसं दिवसभर तू अभ्यास करशील आणि मग रात्री आपण दोघं रात्री? रात्री काय? नाही कळलं तुला? नाही कळलं. तू सांग ना मला, रात्री काय? अरे मग रात्री आपण दोघं फिरूया ना, चालेल? डन. ओके बाय. बाय. नेत्रा, मला टेन्शन आलंय ग. कसलं? एवढी जबाबदारी घेतलीये, माझी फजिती व्हायला नको. असं काही होणार नाहीये काकू, नका एवढी काळजी कर. मी सगळ्यांना बोलवून येते. हं? आई मला जेवायला वाढ, मला भूक लागली खूप. अरे आधी भाऊजी आलात तुम्ही? मी आता तुम्हाला फोनच करणार होते, तुम्ही आलात कसे नाही म्हणून. जेवण तयार आहे का? हो, तुम्ही पटकन फ्रेश होऊन घ्या, मी वाढते. नाही, फ्रेश वगैरे नाही होणार आम्ही, कारण भूक लागली आहे दोघांनाही. आम्ही हात धुवून जेवायला बसतो. चालेल ना बाबा? ठीक आहे, मी बाकीच्यांना बोलवून येते. साहेब तुम्ही ठीक आहात ना? हो, पण असं अचानक का विचारलंस तू? असंच सहज विचारलं. मी आलो फ्रेश हो. चला बाबा. काकू मा, झाले का सगळं? हो. काय हो पूजा, डॉक्टरांना बोलवायशिवाय नाही येणार. काय झालं डॉक्टरांचं काय? नाही म्हणजे कधी किचन मध्ये पाय न ठेवणाऱ्या बाईने जेवण केलंय, सो गरज लागू शकते ना. तेजस, अरे केतकी खूप छान स्वयंपाक करते. चव आहे तिच्या हाताला. चला वाडा पटकन, भूक लागली मला खूप. तन्मय कुठे आहे? तनू अभ्यास करतोय. अरे जेवेल तो नंतर, तुम्ही बसा. केतकी तू पण बस जेवायला. नाही नको, मी वाढते सगळ्यांना, तुम्ही सगळे जेवून घ्या. जा ना, बस बस. सासूमा इकडे इकडे या ना. शेखरशी बोलायचंय नेत्राबद्दल, पण जेवणाच्या ताटावर नको. जेवण झालं की पुन्हा शेखरच्या कानावर घालते. केतकी मी हे बघूनच सांगू शकते की खूप छान झालंय जेवण. करा ना सुरू. तेजस सुरुवात करा. काय प्रकार आहे हा? काय झालंय? खाऊन बघा एकदा. काय झालंय? खारट झाली भाजी, थोडंसं मीठ जास्त झालंय. अगं एवढी तिखट चटणी. चटणी आहे की मसालो? सावकाश सावकाश सावकाश.
सावकाश सावकाश. सॉरी सॉरी. केतकी, जबाबदारी घेतलीस की नाही सगळ्याची, मग ती व्यवस्थित पार पाडायला हवी ना. तू आधीच चव घेऊन बघायला हवं होतंस खरं तर. बघितलंच नाही. हिला जबाबदाऱ्या हव्या होत्या म्हणून चाव्या दिल्या मी, पण तेही नीट सांभाळता येत नाही हो तिला. असो, मी करते दुसरी भाजी. नाही बाईसाहेब, ही भाजी मी बनवली आहे. सॉरी, माझ्याकडून मीठ थोडं जास्त पडलं. पण केतकी काकूनी बनवलेली भाजी आहे, मी वाढते. नाईश, ही भाजी खरंच खूप मस्त झाली आहे. पण खरंच छान झाली भाजी. अप्रतिम. गुड. रुपाली, खाऊन बघ तू. हो ना तेजस. गुड. थँक यू. तेजस, जी भाजी चांगली झाली होती ती उरलीच नाही. बोल. आणि मारे गुजराती डिश बनावी, पण मला कोणी करू देत नाही. काय करायचंय तुला? जेवण करायचंय ना, तू किचन मध्ये जा ना. किचन मध्ये जा, मस्त जेवण बनव आणि तूच खा. हा, आणि 2-3 वेळा हेच कर, बनवायचं खायचं. 2-3 तास इकडे फिरकू नको. हा, जा 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 किचन मध्ये जा, जेवण कर. जा जा पळ. माझा नवराज मला भाव देत नाही, तो बाकीचे कशाला देतील? आणि तेजस, અત્યારે जेवण नंतर कशाला पीवा માટે बसलास तू? हा, ए, मी कधी प्यायला बसायचं हे तू नाही मला सांगायचं, कळलं? तेजस प्लीज, શું કામ આવું કરે છે? कधी तो मला सपोर्ट कर. कधी कधी मला असं वाटतं की या घरातलं कोणीच मला मानतच नाही. मी सगळ्यांची बोलायला जाते, मी सगळ्यांची काळजी घेते आणि सगळे सगळे मला मस्करी करते. म्हणून मी 10 वेळा सांगत असतो, इथे तिथे उड्या नाही मारायच्या, एक्साइट होत नाही फिरायचं सगळीकडे. स्वतःच ना असं माकड नाही करून घ्यायचं. ए ए ए ए, हे ड्रामे नाही करायचे इकडे. आता रडायचे वगैरे ड्रामे नाही करायचे. ड्रामे नाही येते तेजस, मला खरंच वाईट वाटतंय. तू कधी विचारलं एक कम्प्लिटली डिफरंट बॅकग्राऊंड वाली फॅमिली मध्ये ऍडजस्ट करायला मी किती एफर्ट्स घेतले? मी सगळं करायचं. मला काय मिळतं? माझा नवरा माझा रोज इन्सल्ट करतो. कधी कधी तो असं वाटतं की या घर सोडून निघून जावं, पण શું કરવાનું? लव मॅरेज केलीये ना, घरी परत गेले ती मम्मी पप्पा पूछे काय झालं फाल्गुनी, काय झालं? काय सांगू मी त्यांना? त्याच्यावर प्रेम केलं नीट वागत नाही,
फाल्गुनी, तुला खरंच इतकं वाईट वाटलं? आता मी काय करू? मी तुला रोज येऊन एक्सप्लेन करू का की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते? लग्न आधी किती डिफरंट होता रे तू, आणि आता कम्प्लिटली चेंज. अजूनही तसाच आहे, ट्रस्ट मी. फक्त वर्कलोड असतो, हे घरामध्ये बघतेस ना काय चाललंय, त्याच्यामुळे होते कधी कधी चिडचिड. फाल्गुनी, आय एम सॉरी. आय एम सॉरी फाल्गुनी. आई, नेत्रा, काय साहेब? तुला मी काय म्हणू, काय सांगू? आभार, थँक्यू हे शब्द तुझ्या पुढे खूप छोटे आहेत का? आज तू फोन करून सांगितलंस म्हणून अद्वैतचा जीव पुन्हा एकदा थोडक्यात वाचलाय. अद्वैतच्या डोक्याला मार लागला असता. थँक्यू सो मच. साहेब, मला थँक्यू नका म्हणू. आई त्रिनयना देवीचे आभार माना. देवी आई मला संकेत देते म्हणून हे सगळं घडतं. माझा आता विश्वास बसलाय. तुला खरंच भविष्य दिसतं. साहेब, एक विनंती आहे. ही गोष्ट घरात बाकी कोणाला सांगू नका. मी आधी ज्या गावात राहायचे तिथे सगळ्यांना याच गोष्टीमुळे असं वाटायचं की मी अपशकुनी आहे. सगळ्यांना असं वाटायचं की मी जिथे जाते तिथे काहीतरी वाईट घडतं. मी जे बोलते तेच घडतं, पण खरं तर तसं नाही आहे. जे घडणार आहे ते मी बोलते. त्यामुळे तुम्ही आता कोणालाच काही सांगू नका. उगाच घरच्यांचा सुद्धा गैरसमज झाला तर त्यांनाही असंच वाटलं की मी अपशकुनी आहे, तर सगळे मला घराबाहेर काढतील. तू अजिबात काळजी करू नकोस. तुला या घरातनं कोणीही बाहेर काढणार नाही. मला तू हवी आहेस या घरात अद्वैतसाठी. अगं, अद्वैतसाठी तू वरदान आहेस. त्यामुळे काळजी करू नकोस. आणि हो, मी याबद्दल कोणाला काहीच सांगणार नाही. नेत्रा, एक विचारायचं होतं. तू म्हणालीस की तुला असं दिसलं की ममताने आत्महत्या केली नव्हती, तिला कोणीतरी ढकललं होतं. ते कोणी ढकलले ते काही कळलंय? कोणी ढकललं ते नाही दिसलं मला, पण ढकलणाऱ्याचे हात दिसले होते. बहुतेक ते हात बाईचे होते. शेखर साहेब, मला याबद्दल पुन्हा काही संकेत दिसला तर मी नक्की सांगेन तुम्हाला. फक्त तुम्ही आता याबद्दल कोणाला काही सांगू नका. डोंट वरी, मी कोणाला काहीही सांगणार नाही. काय रे, कोणाला काय नाही सांगणार? आई, तू अजून झोपली नाहीस? तुम्ही दोघं नेमकं काय बोलत होतात? कोणाला काय सांगणार नाहीयेस? अगं, ती नेत्रा मला असं सांगत होती की हिला कामाची गरज आहे, हे कोणाला सांगू नका. तिला स्वाभिमानानं काम करायचं ना. मी म्हटलं तिला की आमच्या घरात तुला कोणी काही बोलणार नाही. हो नाही? बघ, आई सुद्धा हो म्हणाली. ही उगाच घाबरते. ही घाबरते? अरे, हे हिला बघून घाबरतात. मी काय म्हणते, तू हिला दुसरीकडे चांगल्या ठिकाणी काम बघ ना. आई, आपलं ह्या विषयावर बोलणं झालंय आता. ही नेत्रा इथून कुठेही जाणार नाही. आणि तू आता झोपायला जा बघू. आराम कर. नेत्रा, तूही आवरून झोपायला जा. आलोच मी.